आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया करणे उद्धराया जन जड जीवा विठ्ठल संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया करणे उद्धराया जन जड जीवा समचरण सरोजम सान्द्रनिलामुदावम जगननिहितपाने मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकार
हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या तंचक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले गलेवलंब्य लंबितं भुजंग तुंग मालिकां डमड्डम निनादव डमरवयं चकोर चंड तांडवं तनोतु न शिव शिवं मदरत ही सद्गुरु जेने तारिला संसार पुरु म्हणवणी विशेषु अत्यादरु विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता घेतलेला अभंग हा जगतगुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदयी सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गुढ असा सुंदर असा चार चरणांनी सजलेला मी वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून त्याच्या अगोदर झालंय का संत प्रकरणातील अभंग कीर्तनरूपी सेवेकरता घेतलाय विठ्ठल 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 अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ असा आहे तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतात तुम्ही संत माय बाप कृपावंत देवा तुम्हीच संत असून जीवाचे कृपावंत माय बाप आहात आणि म्हणून तुमच्या कीर्तीचं मज पामरान काय वर्णन करावं काय मी पतित कीर्तिवान संतांचा महिमा एवढा आगाध आहे तुकोबराय सांगतात किती आगाध आहे ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती धर्माची हानी होते अधर्म वाढायला लागतो अर्थात व्यवहार भाषेमध्ये पाप वाढायला लागतं पुण्य संपायला लागतं त्यावेळेस भगवंत संत या ठिकाणी अवतीर्ण होतात अवतीर्ण होऊन काय करतात उद्धराया जन जडजीवा जडजीवांचा उद्धार करतात म्हणून का हो तुकाराम महाराज इथं आल्यानंतर फक्त जडजीवांचा उद्धार करणं एवढंच तुमचं कार्य आहे का तुकोबराय म्हणतात मग वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचं इथं आल्यानंतर समाजामध्ये भक्ती असेल भाव असेल धर्म असेल यांची वृद्धी करण्याचं काम संत इथं आल्यानंतर करतात म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि हे सर्व करत असताना आपला देह चंदनासारखा झिजवून गरीब असो अथवा श्रीमंत असो सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जडजीवा विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी भक्ताचा 2 मिनिटाचा अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे असा अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा तथाच वैराग्य मूर्ती रास रसज्ञ जगद्गुरु तुकाराम महाराज तथाच आनंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज तथाच मम गुरुवर्य
ऐतेषां सर्वेषां सन्तानाम् आशीर्वादं प्राप्तुम् अद्य एषः व्यासपीठे इदानीम् अत्र मम कीर्तनस्य प्रारम्भं करोमि। विठ्ठल विठ्ठल कळली कोणती भाषा आहे? गुजराती, तामिळ, कर्नाटकी. एवढं जरी कळलं तरी बस झालं. आमचे गुरुवारी सांगतात बाबा अजून 4-5-6 वर्षाने संस्कृत भाषेचा एवढा विकास होईल, एवढा विकास होईल, कधी कधी अधोगतीला सुद्धा जाईल भाषा. अजून कदाचित जर बाळ म्हटलं बाबा मला श्रीमद भगवद्गीतेचं तत्वज्ञान शिकायचं आहे, तर बापाला खाली मान घालून सांगावं लागेल बाळा अशा प्रकारचा ग्रंथ, अशा प्रकारचं तत्वज्ञान आपल्या भारतामध्ये शिकवल्या जात नाही, आपल्या देशामध्ये शिकवल्या जात नाही, बाहेरच्या देशामध्ये शिकवल्या जातं. अजून काही वर्षांनी जर बाळ म्हटलं बाबा मला जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा, भारतीय तत्वज्ञान, इंडियन फिलॉसॉफी शिकायची आहे, तर बापाला खाली मान घालून सांगावा लागेल दुर्दैवानं अशा प्रकारचे ग्रंथ, अशा प्रकारचा अभ्यास इथं शिकवला जात नाही. काही वर्षांनी संस्कृत भाषेचा फार विकास होईल. आमचे गुरुवारे सांगतात बाबा संस्कृत भाषा ही एक देववाणी आहे आणि जास्त नाही येताही आम्ही काय भगवद्गीता नाही पाठ करू शकत किंवा वाचू नाही शकत, परंतु इथून पुढच्या पिढीला तरी आपण हे संस्कार दिले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सालाबादप्रमाणे याही वर्षी चाललेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथाच श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा वर्ष वर्ष चौथं. या 4थ्या वर्षामध्ये पंचम दिवसाचं कीर्तन पुष्प माझं पामराकडे आलं. मी या ठिकाणी माझं महत् भाग्य समजेल. आदरणीय क्रांतीताई यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा वैकुंठवासी मारतराव महाराज दस्तापूरकर व उमागिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चाललेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथाच ज्यांची श्रीमद भागवत गंगा या ठिकाणी चालू आहे अशा आदरणीय हरिभक्तीपरायण रुक्मिणीताई हवरे त्याही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मुखारविंदातून दररोज तुम्ही या ठिकाणी 1 ते 5 या वेळेमध्ये कथा श्रवणाचा लाभ घेताय. त्याही या ठिकाणी उपस्थित असल्या कारणानं त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करते. गायनाचार्य असतील हरिभक्तपरायण संगीत अलंकार सोपन काका बोबडे, पंढरीनाथ बुवा सोनुळेकर, जानकीराम बाबा घाटूळ, संतोषराव खिल्लारे, वामनराव कदम, राजाभाऊ काळे, धोंडोपंत कुलकर्णी, पुंडलिक भुरके, भागवत वंजे आणि मच्छिंद्र डोई फोडे, तसेच मृदंगाचार्य सर्वश्री हरिभक्तपरायण दत्ता महाराज नखाते व हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज आनंदे, आपण सर्वांचंच या ठिकाणी या व्यासपीठाकडनं आभार व्यक्त करते. तसेच अजून एखाद्याचं नाव राहिलंच असेल तर समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी या व्यासपीठाकडनं सर्वांचंच आभार व्यक्त करते. नवे तुम्ही म्हणाल ताई सर्वांचा आभार व्यक्त केला, आम्ही आमच्या झोपेला फाटा मारून तुझं कीर्तन ऐकायला आलो. आमचं कोणी म्हणायचं तुमचं या ठिकाणी आभार, घरी जे झोपले त्यांचंही आभार, जे स्वप्नात गेले त्यांचंही आभार. दुसरी महत्वाची गोष्ट एखाद्याचं नाव राहिलंच असेल तर श्रीमद भगवद्गीतेच्या तत्वज्ञानानुसार आपण सर्वजण एका प्रभू परमात्म्याचे अंश आहात. अर्थात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी करिष्यति. आपण सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आपण सर्वजण मातृतुल्य सर्वांच्या चरणावरती भक्तिभावानं मस्तक ठेवते आणि माझ्या पुढील सेवेला आरंभ करते. विठ्ठल अभंगात प्रवेश करूया. वेळ फार कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये आपल्याला सूक्ष्म चिंतन करायचंय. अभंग हा जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा आहे. सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे आणि संतपर प्रकरणातील आहे. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी अभंग हा संतपर असल्या कारणानं प्रथमतः संत कुणाला म्हणावं याची डेफिनेशन तुमच्या समोर मांडते. नाहीतर संपूर्ण कीर्तन मी संतावरती करेल आणि मुळात संत कुणाला म्हणावं हे जर आपल्याला कळालं नाही तर कदाचित कीर्तन डोक्यावरनं जाण्याची शक्यता आहे. नाहीतर संपूर्ण रामायण ऐकलं आणि शेवट रामाची सीता कोण होती हे जर कळलं नाही
मात्र घोटाळा होण्याची शक्यता आहे महाराज. म्हणून प्रथमतः अभंगात प्रवेश करण्यापूर्वी संत कुणाला म्हणावं, आध्यात्मिक दृष्ट्या संत कुणाला म्हणतात किंवा संतांची व्याख्या कशी केली, तर निरोबरांनी एका अभंगामध्ये संतांची व्याख्या केली आध्यात्मिक दृष्टिकोनातून. संत कुणाला म्हणावं तेची संत तेची क्या सांगतात बाबा. संत कुणाला म्हणावं, ज्यांना विठ्ठलाशिवाय दुसरं तिसरं काहीच आवडत नाही. काहीच आवडत नाही याचा अर्थ नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. विठ्ठलाच्या भजनाशिवाय किंवा नामस्मरणाशिवाय नामचिंतनाशिवाय ज्यांना दुसरं जगातलं काहीच आवडत नाही, संसारातली एकही गोष्ट आवडत नाही, त्यांना संत म्हणावं. ते पण कसं काय, नेणती काही टाणाटोना, कुठल्याच प्रकारचा टाणाटोना न करता ज्यांना भजनाशिवाय काही आवडत नाही त्यांना संत म्हणावं. महाराजांनी विषय तो त्यांचा तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. महाराज सांगतात बाबा, त्यांचा एक विषयच नारायण झाल्यामुळे त्यांना नामस्मरणाशिवाय काहीच आवडत नाही. विषय तो त्यांचा संसारच नारायण होऊन बसलाय. झाला नारायण अर्थात एक धरीला चित्ती, एक विषय तो सकळांचा हरी, त्यांच्या आवडीने याचा अर्थाचं प्रमाण आहे. नावडे जनधन माता पिता असतो. आपण पुढे चालू. माईबाप ज्यांना भगवंताच्या भजनाशिवाय काही आवडत नाही त्यांना संत म्हणावं. ही झाली आध्यात्मिक दृष्टिकोनातून संतांची व्याख्या. विठ्ठल आता अध्यात्म कळाला. आता व्यवहार बघूया. व्यवहार दृष्ट्या आपण ज्यांना संत म्हणतो त्या संतांची व्याख्या. नाथ महाराजांचा जो हरिपाठ आहे, तुम्ही म्हणाल ताई कुठं कुठाने करीत बसतात, इथं माऊलीचाच पाठ होईना. प्रत्येक अभंगाला म्हणत म्हणत शेवटपर्यंत येतो, मात्र ज्ञानदेवच घोटाळा करत आहे. इथं ज्ञानोबरायांचाच पाठ होईना, तेव्हा नाथ बाबांचा कुठं पाठ करायला जाऊ, पंचरत्न हरिपाठ कुठं पाठ करायला जाऊ, नामदेवरायांचा कुठं जाऊन, तुकोबरायांचा कुठं जाऊ. मैबाप पण नाथ महाराजांचा जो हरिपाठ आहे, हरीची या दासा पासंतर मुद्रातीपाचवी लावून या लक्ष, या हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी नाथ हरिपाठाच्या 12व्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात व्यवहार दृष्ट्या आपण ज्यांना संत म्हणतो त्या संतांची व्याख्या वर्णन. बहुरूपी धारी संन्यास
केलं व्यवहार दृष्ट्या आपण संत कोणाला म्हणतो बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणी तयासा नाथ महाराज सांगतात बाबा व्यवहारामध्ये आपण कुणाला संत म्हणतो माहित आहे का एखादा व्यक्ती फक्त भगवा वेश परिधान जरी करून आपल्या घरासमोर आला त्यातले त्यात आमच्या महिला मंडळी एवढ्या भाऊक असतात महाराज इतक्या भाऊक असतात किती भाऊक सांगू का साडीच देती धान्यच देती पैसेच देतील कोणाला जागे आहात ना तुम्ही झोपल्या नाही ना कोणाला अर्थात एखाद्या सर्वच भगवी वस्त्री घालणारे संत नसतात असं मला मुळीच म्हणायचं नाही पण कुठल्या तरी दैवताच्या नावाखाली काहीतरी मागण्यासाठी येतात या देवीच्या गडावरती हा कार्यक्रम आहे तुम्हाला मला काय म्हणायचं ते कळालं अर्थात काहीतरी एखाद्या दैवताच्या नावाखाली मागण्यासाठी येतात किंवा बहुरूपी धरी त्याला शास्त्रामध्ये बहुरूपी असा शब्द प्रयोग केला महाराज म्हणतात बाबा व्यवहारामध्ये आपण त्यांना संत म्हणतो वरी भगवा वरी भगवा झाला हा अंतरी वश केला कामे त्यासी म्हणू नये साधू खरा तर प्रमाणाचा अर्थ असा आहे महाराज वरून कितीही भगवावेश परिधान केला परंतु विचारसागर रहस्य ग्रंथाच्या तत्वज्ञानानुसार पंडित निश्चलदाजी सांगतात बाबा अंतरी वश केला कामो अर्थात अंतकरणामध्ये जर काम साठलेला आहे अर्थात वाईट वासना साठलेली आहे तर वरून कितीही भगवावेश परिधान केला तरी त्याला संत म्हणू नका अर्थात बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणी तयास धन देते का हो तुकाराम महाराज आम्ही नेमकं संत म्हणावं तरी कुणाला मग संत असे काय विशेष प्रकारे बोर्ड लावून फिरतात का संत आणि असंत आम्ही ओळखायचे नेमके कशी तर सुभाषितकाराने उदाहरण दिलं त्याचा आपण भावार्थ बघूया मला सांगा संत आणि असंत दिसायला जरी सारखे असले माईबाप तरी त्यांचं कार्य भिन्न भिन्न आहे मला सांगा कावळा आणि कोकिळा दिसायला कशी अतिशय पांढरी शुभ्र झोपले नाही तुम्ही कावळा आणि कोकिळा दिसायला अतिशय पांढरी शुभ्र खालची मंडळी हा म्हणजे तुम्ही जागे आहात कावळा आणि कोकिळा दिसायला अतिशय हा काळी भोर पण महाराज ज्यावेळेस वसंत ऋतूचं आगमन होतं त्यावेळेस कावळा जो आहे तो कुहू कुहू ओरडतो आणि कोकिळा जो आहे तो काव काव ओरडतो उलट झालं का म्हणजे तुम्ही जागे आहात वसंत ऋतूचं आगमन होतं त्यावेळेस कावळा जो आहे तो काव काव ओरडतो आणि कोकिळा जो आहे तो कुहू कुहू ओरडतो कधी उन्हाळ्याचं आगमन वसंत ऋतूचं आगमन ज्यावेळेस होईल त्यावेळेस कावळा हा कावका ओरडतो कोकिळा हा कुहू कुहू ओरडतो का होताई दिसायला दोन्ही दिसती सारखी वरम जाणे तो पारखी महाराज सांगतात बाबा दिसायला जरी दोन्ही सारखी असली तरी सुद्धा त्यांचं कार्य मात्र भिन्न भिन्न आहे उदाहरण अध्यात्मात लागू करा कावळा आणि कोकिळा दिसायला सारखे पण कार्य भिन्न भिन्न तसंच संत आणि असंत वेशाने जरी दिसायला सारखे तरी महाराज सांगतात त्यांचं कार्य भिन्न भिन्न विठ्ठल हे उदाहरण डोक्यावर न गेलं असेल पुढचं सांगतंय बगळा आणि राजहंस दिसायला अतिशय काळीभोर हा बगळा आणि राजहंस दिसायला अतिशय पांढरी शुभ्र पण महाराज त्यांच्या समोर एक प्रयोग करून बघा दूध आणि पाणी यांचं एकत्र मिश्रण करा आणि एकत्र केलेलं मिश्रण बगळ्यासमोर अगोदर ठेवा काय प्रक्रिया घडेल
झोपले नाही ना तुम्ही? बगळा जो आहे महाराज तो सरसकट पिऊन टाकल. काय? दूध आणि पाणी यांचं एकत्र केलेलं मिश्रण सरसकट पिऊन टाकल. आणि तेच दूध आणि पाणी एकत्र केलेलं मिश्रण जर तुम्ही राजहंसासमोर ठेवलं, काय प्रकार? राजहंस दोन्ही वेगळा दे, राजहंस दोन्ही वेगळाले अर्थात काय? नीर आणि क्षीर आणि पाणी अर्थात राजहंस जो आहे दूध आणि पाणी यांचं एकत्र केलेलं मिश्रण अर्थात बगळ्यासमोर जर ठेवलं तर सरसकट पिऊन टाकल. पण तेच दूध आणि पाणी जर राजहंसासमोर ठेवलं तर कदाचित महाराज फक्त त्यातलं जे साररूपी दूध आहे तेच ग्रहण करणार. कोण? राजहंस. आणि त्यातलं जे आसाररूपी पाणी आहे महाराज ते मात्र तसंच ठेवणार. आणि आजच्या कलियुगामध्ये मला तरी असं वाटतं कोणता राजहंस आणि कोणता बगळा आपण तुलना करायला पाहिजे. मी नेहमी सांगत असते बाबा, प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर अर्धे लोक बगळ्याच्या स्वरूपात असतात, अर्धे लोक सर्वच बगळे असतात असंही मला म्हणायचं नाही आणि सर्वच राजहंस असतात असंही नाही महाराज. मग राजहंसाचं काम इतकं सुंदर असतं महाराज. राजहंस रूपी श्रोता जो आहे ना तो फक्त भागवत असेल कीर्तन असेल त्यामध्ये फक्त चिंतनरूपी सार ग्रहण करतो. काय? चिंतनरूपी सार ग्रहण करतो आणि आसाररूपी जे काही असेल ते मात्र तसंच ठेवतो. पण आता उरलेले काय उरलेले नाही, मला नाही म्हणायचं असं, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा महाराज. या व्यासपीठावरती मी नाही बोलत तसं, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. पण असे लोक काय करतात माहीत आहे का? अर्थात माईबाप म्हणू आपण, बगळे नाही या व्यासपीठावरती शोभत. मैबाप अशा लोकांचं काम काय असतं? आजचं कीर्तन उठलं, आजचं कीर्तन पडलं, आजचं कीर्तन उठलं, आजचं कीर्तन पडलं. रात्रीच्या महाराजांना गळाच नव्हता. काय गडबड आहे मला काही कळालं नाही. मी 8 ते 9 वर्षापासून संप्रदायात आहे, अर्थात आता FY BA आहे, 13वीत आहे. 6वी 7वी पासून कीर्तन करत आहे, 6वी पासून. पण मला ही गडबडच कळाली नाही की कीर्तन उठणं काय प्रकार आहे रुक्मिणीताई आणि पडणं काय प्रकार आहे. अजून गडबडच कळाली नाही महाराज. खरं सांगू का, शास्त्राचा सिद्धांत असा आहे, जी नेहमी शास्त्रीय भाषा असते ती नेहमी पडक्या स्वरूपात असते आणि जे गोष्टी रूपातलं कीर्तन असतं ते नेहमी. मग कलियुगामध्ये आपला उद्धार कशाने आहे हे प्रत्येकानं घरी जाऊन विचार करा. विठ्ठल विठ्ठल. अर्थात माझा बोलण्याचा इथे एवढा अधिकार नाही, परंतु आपली एक समस्या एवढीच आहे महाराज, कीर्तन उठतही नाही, कीर्तन पडतही नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण खरं तर मला सांगण्याचा महत्वाचा आपला विषयाकडे या, महत्वाचा मुद्दा एवढा आहे, राजहंस आणि बगळा दिसायला जरी दोन्ही सारखे मात्र कार्य भिन्न भिन्न, तसं संत आणि असंत दिसायला जरी दोन्ही सारखे असले तरी सुद्धा कार्य भिन्न भिन्न आहे. विठ्ठल विठ्ठल संत नवती
सारी गे संतनवती जगा माणसा सारी गे समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून लिहिला संतनवती जगा माणसाचा सारी गे महाराजांनी वर्णन केलं बाबा जसं एखाद्या समुद्राला अरबी समुद्र परभणीच्या नदीसारखा आहे हसवू नसो मला नाही माहीत आहे का नदी परंतु एखादा ओहळ असेल नाली असेल अरबी समुद्र ह्या या नदीसारखा आहे उपमा देऊन चालेल चालणार नाही समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून लिंगा एखादी मूर्ती असेल दगडाची बनवलेली आणि मग ती गणेशाची असेल ती कुठल्याही दैवताची असेल त्या दैवताच्या मूर्तीला दगडाची उपमा देऊन चालेल का गणपतीची मूर्ती आपल्या समोर आहे नाही नाही हा दगड आहे म्हणून चालेल चालणार नाही तसं महाराज सांगतात संतनवती जगा माणसाच्या सारी घे बाबा संतांना सामान्य माणसाची उपमा देऊन चालणार नाही कारण आपण सामान्य आहोत अर्थात आपण जीव आहोत आणि संत हे शिवापर्यंत जाऊन पोहोचले विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज आम्ही संत म्हणावं तरी नेमकं कुणाला 9:45 वाजले तुकोबाराय म्हणता देवा माझा जीव गेला तरी चालेल पण मी खोट्या संतांना संत म्हणणार नाही मग खरी संत तरी कोण तुम्हीच संत असून जीवाचे कृपावंत माई बापा हात अभंगाचा प्रथम तुम्ही संत माये अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात देवा तुम्हीच संत असून जीवाचे कृपावंत माय बाप आहात तुम्ही संत माय बाप आता इथं शंका अशी निर्माण होते महाराज तशी अजून काय तुम्हाला शंका वगैरे निर्माण झाली नाही पण मधून मधून मीच निर्माण करून देते माय बाप तुम्हीच आता वेळ फार कमी आहे आपल्याला धावता भावार्थ या ठिकाणी बघायचं आहे प्रमाण न घेता थोडीफार कमी प्रमाण करून तुम्ही संत माय बाप कृपावंत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय देवाला म्हणता देवा तुम्हीच संत असून जीवाचे कृपावंत माय बाप आहात शंका अशी आहे महाराज इथं जन्मदात्या माय बापांना मुलांचं हित कळत नाही का कळतं ना महाराज तरी सुद्धा जन्मदात्या मायबापांनाही इथं सोडून दिलं आणि संतांनाच तुकाराम महाराजांनी कृपावंत मायबाप असा शब्द प्रयोग केला असं कसं काय घडलं ताई जन्मदात्या आईला कळत नाही काही काकडा प्रकरणाच्या पहिल्याच मालिकेमध्ये महाराज सांगतात बाबा स्वर दे लेकुराचे हित
लेकुरात हित, लेकुरात हित. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.